नमस्कार सर्वांना, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। सुरगाणा येथील महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सी.जी. देघावकर होते। प्रमुख पाहुणे प्राचार्य पी.के. चव्हाण, डॉक्टर सी.आर. पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक व्ही.डी. अहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक पी.एम. बोये, प्राध्यापक सुभाष कामडी, डॉक्टर संतोष पवार, पत्रकार रतन चौधरी, श्याम खैरनार, हिरामण चौधरी, दौलत चौधरी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पवार व्यासपीठावर उपस्थित होते। राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सी.जी. देघावकर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात पत्रकारितेचे बदललेले स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले। समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध घटनांचा परामर्श घेऊन वाचा फोडण्याचे काम, तसेच कृषी, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हे वृत्तपत्र माध्यमातून कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी व्ही.डी. पगार, एन.डी. पाटील, पी.डी. पाटील, एस.जी. पाटील, बी.जे. देवरे, एल.व्ही. महाजन, डी.ए. शेवाळे, श्रीमती एन.आर. बोरसे, आर.आर. सोनवणे आदी उपस्थित होते। SCN न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद। 1896 ला पुणे शहरामध्ये प्लेगची साथ आली। पुणे शहरामध्ये प्लेगची साथ आली, त्याबरोबर 1896 चा भारतात सर्वात मोठा दुष्काळ पडला आणि प्लेगची साथ आल्यानंतर लोकांची घरं खाली केली जायची, लोकांना घरातून ओढून काढलं जायचं आणि त्यांची घरं जाळून दिली जायची। त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी मराठा आणि केसरीमध्ये एक जळजळीत आग्रहलेख लिहिला होता, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा जळजळीत आग्रहलेख लिहिला आणि एका आग्रहलेखाने ती कारवाई थांबली, म्हणजे ही पत्रकारांची ताकद आहे। आणि चौधरी सरांनी दिले तिथपर्यंत पोहोचले, किंवा आश्रम शाळेचा विषय असेल, कुठलाही विषय असेल, ज्वलंत जो काही अन्यायाचा विषय असेल, न्यायाचा असेल, तर ह्या तिघांनी पण, आणि ही जी काही शिक्षक संघटना आहे ही तर खूपच स्ट्रॉंग आहे या तालुक्यातली, म्हणजे आमच्या पिढीची, नवीन पिढीची नाही सांगणार, पण आमच्या पिढी। पण या पत्रकार दिनानिमित्ताने मी हे सांगेन की सर्वप्रथम गरीब पेशंटला जे उपचार मिळत नव्हते, कोविड सेंटर उंबरपाड्यालाही उभं केलं होतं, या ठिकाणी उभं केलं होतं आणि त्यांनी कनेक्शन पण चांगलं केलं होतं, म्हणजे स्वतःहून 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये, 10,000, 51, 1 लाखापर्यंत त्यांनी मदत जमा केली आणि वाचवण्याचा प्रयत्न केला, तालुक्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। याबरोबरच आव्हानाबरोबर तुमच्याकडे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पत्रकार काय असतं याचं सुद्धा त्यांनी कार्यमीमांसा केली आणि आपल्याला संधी पुढे भविष्यातील विद्यार्थ्यांना कशी आहे पत्रकार होण्याची आणि पत्रकारितेमध्ये या असं आव्हान पण त्यांनी आपल्यामध्ये केलेलं आहे। मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा खूप फायदा घ्यावा, पत्रकारितेकडे करिअर म्हणून बघावं, करिअर म्हणून बघावं। अतिशय चांगल्या पद्धतीचं करिअर पत्रकारितेत आहे असं सन्माननीय चौधरी सरांनी सांगितलं। या दृष्टीने मला असं वाटतं की आपले विद्यार्थी निश्चितच याचं एक संधी म्हणून सोनं करावं, एवढीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। तर आमच्या छोटेखानी विनंतीला आपण या ठिकाणी येऊन आपण आमच्या महाविद्यालयात आलात त्याबद्दल मी तुमचे पुनश्च एकदा या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्हाला मी धन्यवाद देतो। आपल्याला बहुमत मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार श्री श्यामदास दरी, त्याचबरोबर दौलत चौधरी आणि आपले तसेच आभार मानतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देघावकर सर
ज्यांनी अपेक्षित करून आपलं बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मार्गदर्शक खूप आचार्य डॉक्टर विजय सर, डॉक्टर सी आर पाटील सर, तसेच कारणाध्यक्ष शिंदे सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी